SY लाइव न्यूज की खास खबर। ठाणे के मुख्यमंत्री शिंदे ही हो। ठाणे के मंदिरों में शिंदे गुट की आरती। महागठबंधन के सत्ता में आने के बाद अब शिंदे गुट और बीजेपी के बीच मुख्यमंत्री पद को लेकर रस्साकशी शुरू हो गई है। शिंदे गुट ने एकनाथ शिंदे को दोबारा मुख्यमंत्री बनाने के लिए ठाणे के कोपरी मंदिर में आरती का आयोजन किया। इस आरती के दौरान महिलाओं ने एकनाथ शिंदे की तस्वीर वाली तख्ती हाथों में पकड़ रखी थी। मुंब्रा से सारा पुरी की रिपोर्ट। कोपरी विभागामधल्या सर्व महिला रस्त्यावर उतरल्या, त्याबद्दल आपल्याला आज महाआरती करायची साहेबांच्या मुख्यमंत्री पदासाठी। तर आमच्या लाडक्या भावांसाठी आम्ही सगळ्या महिला त्यांच्या बहिणी रस्त्यावर उतरून इथे मंदिरात आम्ही आरती केली। त्या साकडं घातलं की लाडक्या भावालाच मुख्यमंत्री करावं म्हणजे शासनाने, आणि साहेबांना मुख्यमंत्री बघायची सगळ्या बहिणींची इच्छा आहे। सर्व बहिणींनी हे साकडं घातले की साहेबांनी पुन्हा एकदा 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं आणि जे उरलेली कामं आहेत त्यांच्या हाती ते सगळं संपूर्ण त्यांनी ती कामं करावी। आणि जे हे आज आम्ही इकडे कोपरी पाच पकडीत केलेले जे आरतीचं योजन ते आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या आरतीचं योजन होईल अशी मी सगळ्या बहिणींना विनंती करते की सर्वांनी ही आरती सगळ्यांनी साकडं घालावं। आणि साहेबांना त्यावेळेस भाषणामध्ये याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये की माझे 50 आहेत हे तर एकही कोणी जाणार नाही आणि यांचे 115 आहेत बीजेपीचे ते पण जाणार नाही, मी 200 आणणार नाही तर मी पूर्ण राजकारण सोडून शेती करेन, पण त्यांनी 200च्या वर आणून दाखवलं। आणि हे सगळं आमच्या लाडक्या भावाचं यश आहे। हे लाडके भाऊच करू शकतात। लाडक्या भावांनी तळागाळात जाऊन जे कामं केल्यात ते कोणताच मंत्री केले नाही, कोणत्या आमदारांनी जाऊन केलेली नाहीत, हे सगळं शिंदे साहेबांनी केलेले। शिंदे साहेबांमुळे हे यश आलेले, आमच्या लाडक्या भावामुळे हे सगळ्यांना यश आलेले। तिथे कोणी कुठलाही पक्ष असो तर यश फक्त साहेबांचंच आहे आणि साहेबांना मुख्यमंत्री पद द्यावी ही सगळ्यांची मागणी आहे आणि ती विनंती आमची साहेबांना म्हणजे मुख्यमंत्री पद भेटावं। पुन्हा 2100 रुपये खात्यामध्ये येणार आहे। एकीकडे हे बघा 2100 रुपये आहे बरोबर आहे, पण 2100 रुपये जे खात्यामध्ये येणार आहेत ते येणार तर आहेच। साहेबांचं मुख्यमंत्री पद आल्यावर तर ते येणार आहे आणि नाही आले तरी साहेबांना 2100 रुपये देणार आहे। साहेबांना महिलांना आमचे जे आहेत महिला लाडक्या बहिणी त्यांना 2100 रुपयाची लालच नाहीये। हे जे सांगताय ते खोटे। 2100 रुपयाची त्याची काहीच लालच नाहीये की बाबा त्यांना 2100 रुपये भेटावं हे कोणच। माणसाचं काम चांगलंय, लाडक्या भावाचं आमचं काम चांगलंय, गरिबांचं त्यांना कळकळीची म्हणजे कळकळीच आहे। ते तळागाळातून आलेले मुख्यमंत्री त्यांना जाण आहे गरिबांची, त्याच्यामुळे ते साहेबांचे मुख्यमंत्री होणार। आज खूप आनंदाचा दिवस आहे की आम्हाला सगळ्या या लाडक्या बहिणींनी आज साकडे घातलेले गणपती बाप्पाच्या पुढे की आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री व्हावं ही आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम महिलांची लाडक्या बहिणींची इच्छा आहे। शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही ही आरती केलेली आहे, महाआरती केलेली आहे आणि गणपती बाप्पाला साकडे घालून सांगितलं आहे की फक्त आणि फक्त आमचे भाऊ लाडके भाऊ शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री व्हावेत एवढी आमच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी एवढी त्यांची इच्छा।